नमस्कार, मी मिलिंद भागवत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर तुमचा आवडता, तुमच्या हक्काचा कार्यक्रम अन्नदाता. आज आपण हायड्रोपोनिक्सच्या मदतीनं विषमुक्त अन्न निर्मिती कशी करायची याची माहिती जाणून घ्यायची. उजनीच्या पाणी नियोजनावर स्थानिक शेतकऱ्यांना काय वाटतं तेही जाणून घ्यायचं आहे. तसंच आज आपण माजी मुख्यमंत्री आणि नांदेडचे काँग्रेसचे नेते आणि उमेदवार अशोक चव्हाण यांचा शेतीचा अजेंडा नेमका काय आहे तोही जाणून घ्यायचा आहे. प्रदूषणमुक्त अन्न खाण्यासाठी सध्या रसायनमुक्त शेतीचा ट्रेंड चांगला जोर धरतोय. पण माती आणि पाणी दोन्ही प्रदूषित झाल्यानं विषमुक्त अन्न मिळण्याचा नवीन मार्ग नागरिक आणि शेतकरी देखील शोधतायत. या मंडळींना हायड्रोपोनिक्सचा एक नवीन पर्याय पुढे आलाय. दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या एमटेकच्या विद्यार्थ्यांनी असं एक तंत्रज्ञान विकसित केलंय, असं एक मॉडेल तयार केलंय. ते किती फायदेशीर आहे चला पाहूयात. वाढत्या शहरीकरणानं शेतमालाची वाढलेली मागणी आणि ती पूर्ण करण्यासाठी स्वीकारलेली रासायनिक शेती यामुळे शेतात रासायनिक खतांचा आणि कीडनाशकांचा अतिवापर होतोय. पर्यायानं आहारात घातक रासायनिक अंशयुक्त अन्नाचा वापर वाढलाय. यामध्ये फळं आणि भाज्यांचा सर्वाधिक वापर होतोय. त्यामुळे भाज्यांच्या रसायनमुक्त उत्पादनासाठी सध्या अनेक तज्ज्ञ प्रयत्न करताना दिसत आहेत. असाच प्रयत्न दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी केलाय. कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागामार्फत आम्ही हायड्रोपोनिक युनिट डेव्हलप केलेलं आहे, ज्याच्यामध्ये सद्यस्थिती बघता वाढतं शहरीकरण आणि शेतकऱ्यांकडून जे रासायनिक खतं व कीटकनाशके यांचा जो वापर केला जातो त्यानुसार जी आत्ता मागणी आहे लोकांकडून की विषमुक्त भाजीपाला, तो शहरीकरण झाल्यामुळे जे आपले बिल्डिंग वगैरे आहेत त्याच्यामध्ये कमी जागेमध्ये आपण जास्तीत जास्त भाजीपाला एका कुटुंबासाठी कसा पिकवता येईल विषमुक्त भाजीपाला, तर आम्ही त्यासाठी हा हायड्रोपोनिक युनिट डेव्हलप केलेला आहे. विषमुक्त भाजीपाला एका कुटुंबाला मिळावा आणि कमी जागेत आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त फ्रेश भाजीपाला एका कुटुंबाला मिळावा अशी हे आम्ही लक्षात घेऊन विचार केला ह्यावरती आणि एक हायड्रोपोनिक मॉडेल तयार केलं आहे. हे आम्ही 4-5 वर्ष ट्रायल घेतले ह्याचे आणि ह्यामध्ये वेगळे मीडिया वापरून 4-5 भाजीपाला व स्ट्रॉबेरी सुद्धा घेतला आहे. नागरिकांमध्ये दिवसेंदिवस रसायनमुक्त भाज्यांची मागणी वेगानं वाढतीये. प्रत्येक कुटुंबाला दैनंदिन जीवनामध्ये लागणारी सरासरी 800 ग्रॅम भाजीपाल्याची गरज पूर्ण करणारं हायड्रोपोनिक्सचं युनिट या विद्यार्थ्यांनी बनवलंय. त्यामुळे आता विषमुक्त भाजीपाला तुम्हाला घरी उत्पादित करता येणार आहे. आमच्याकडे जे मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे एमटेकचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामार्फत आम्ही हायड्रोपोनिक युनिट डेव्हलप केलेलं आहे. आज आपण बघतो की प्रत्येकजण आता हेल्थ कॉशियस झालेला आहे. प्रत्येकजण हा तब्येतीची काळजी चांगल्या प्रकारे कशी घेता येईल याचा तो विचार करतो आणि त्याचं प्रमुख जे आहे की अन्न हे विषमुक्त असणं आवश्यक आहे. आम्ही ज्यावेळेस शहरी भागाचा सर्वे म्हणजे आम्ही माहिती घेतली तर प्रत्येक कुटुंब हे आता बघतं की त्यांना तो विषमुक्त भाजीपाला हा कसा मिळेल आणि कमी खर्चामध्ये आणि स्वस्तामध्ये भाजीपाला कसा मिळेल. दापोलीतल्या कृषी अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी अवघ्या 2000 रुपयांच्या खर्चात हे युनिट बनवलंय. किचन गार्डन प्रमाणे शहरातल्या नागरिकांना आपल्या गच्चीमध्ये हे युनिट ठेवता येणार आहे. त्याची मागणीही वाढतीये. कोकोपीट आहे, राईस हस्क आहे, सँड आहे, त्याच्यानंतर लाकडी भुसा आहे. या सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचं कॉम्बिनेशन आम्ही करून शेवटी एक चांगल्या प्रकारचा मीडिया आम्ही तयार केला आणि त्याच्यामध्ये हे आपण जे बघतोय की वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला आहे की ज्यामध्ये पालक आहे, कोथिंबीर आहे, स्ट्रॉबेरी आहे, कोबी आहे, त्याच्यानंतर मेथी आहे. हे आणि कुठल्याही प्रकारचा भाजीपाला आपण या हायड्रोपोनिक युनिटमध्ये घेऊ शकता. आता याचं मॉडेल ठरवताना आम्हाला अनेक गोष्टीचा विचार करावा लागला की एका कुटुंबाला भाजीपाल्याची आवश्यकता किती असते. जर आपण जे काही मापदंड जे आहे की एका व्यक्तीने सर्वसाधारणपणे 280 ग्रॅम भाजीपाला हा खाणं आवश्यक आहे दररोजच्या त्याच्या आहारामध्ये त्याची प्रकृती ठीकठाक आणि चांगली असण्यासाठी, तर एका कुटुंबाला सर्वसाधारणपणे सरासरी 800 ग्रॅम भाजीपाला मिळायला पाहिजे. आणि एका कुटुंबाचा विचार करता हा आपण 800 ग्रॅम भाजीपाला हे जे डेव्हलप केलेलं मॉडेल आहे याच्यामधून आपण देऊ शकतो वर्षभर. आणि त्याला आम्ही होम फ्रेश व्हेजिटेबल असं नाव दिलं आहे हायड्रोपोनिक युनिटला.
याची जी संरचना जी आहे किंवा याची जी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जी आहे ती सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त 2,000 रुपये आहे. आणि याचं नियोजन किंवा याचं मॅनेजमेंट हे घरातली जी गृहिणी आहे ती अतिशय सोप्या पद्धतीने अतिशय चांगल्या मार्गाने ती करू शकते. घरच्या घरी ती पाण्याचं नियोजन करू शकते, खताचं नियोजन करू शकते आणि हा अशा प्रकारे विषमुक्त भाजीपाला एका कुटुंबाला मिळणार आहे, जेणेकरून त्याचं कुटुंब त्याच्या कुटुंबातील सगळ्या घटकांची प्रकृती चांगली असणार आहे. कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शहरातल्या नागरिकांच्या गरजा लक्षात घेता जेमतेम 2,000 रुपयांमध्ये बनवलेलं हे युनिट विषमुक्त भाज्या आणि फळं खाणाऱ्या असंख्य नागरिकांना नक्कीच दिलासा देणार आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली. पाणी टंचाई आणि चारा टंचाईनं ग्रासलेल्या वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आपलं पशुधन कवडीमोल किमतीनं विकण्याची वेळ आली. चारा छावण्या आणि पाण्याच्या टँकरची पुरेशी सोय नसल्यानं शेतकऱ्यांची पुरती दुर्दशा झाली. वाशिमच्या जनावरांच्या बाजारात सर्वत्र ही स्थिती आहे. शेतकरी आपली जनावरं विकण्यासाठी आलेत आणि व्यापारी जनावरं घेताना जनावरांच्या किमती पाडून मागतायत. बाजारात शेतकरी गिऱ्हाईकच नाहीये, कारण बाजारात जनावरं घेण्यासाठी शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. दुष्काळाचा हा गंभीर परिणाम पाहायला मिळतोय. जे गुरु चाराचा तुटवडा असल्यामुळे गुरु विक्रीस यायला लागले. भावाचा काय काय कमी जास्त गुरु विकणार, महाग विकणार, सस्ते विकायला आले. याच्यापेक्षा काय आकारतोंडी जरी आता जसं जसं कमी टाइम जात झाला नाही तसं तसं कमी विकतील. उन्हाळा जास्त होऊन राहिला ना, चाराचा तुटवडा आहे, पाणी नाही, त्यासाठी गुरु विक्री जास्त यायला लागले. चारा पाणी नसल्यामुळं भाव कमी झाले बैलाचे, त्यांच्यामुळं काय बैल इकेनत काय नाही, त्याच्यामुळे परेशानी आहे आमची. दरवर्षी चांगले भाव राहतात, मालामुळं काय भाव नाही तर बैल घेणं कोणी गिरायकी नाही, कमी मागा लागले. शेतकऱ्यांच्या स्वतःच्याच जगण्याचा प्रश्न आहे, त्यांना मुका जीव कसा जगवायचा हा प्रश्न पडलाय. अनेक शेतकऱ्यांना चारा टंचाईमुळे नाईलाजानं जनावरं विकण्याची वेळ आली आहे. बैलायला काही पुसायलाच तयार नाही कोणी, म्हणजे मालाचे भाव असे येते, बैलायला कोणी काही विचारत नाही तेवढे. मग काय झालं तर अहो त्याचं ध्यान मग आता काय म्हणतात, हे मालायला भाव नाही तर पुन्हा बैल घेत नाही कोणी, मग ट्रॅक्टरवर करू म्हणतात. मग काय अशी एक भावना म्हणून नाही ते बैला इकडे लक्ष नाही. आपल्या शेतात मशागतीसाठी बैलांची गरज आहे, पण सध्या हे पशुधन जगवण्यासाठी हवा तेवढा चारा उपलब्ध नाहीये. जोडीला बाजारात पशुधनाला भाव नाहीये आणि चाऱ्याचे दर मात्र गगनाला भिडलेत. त्यामुळे येणाऱ्या 2 महिन्यांमध्ये जनावरांचे बाजार विक्रेत्यांनीच फुललेले दिसणार हे मात्र नक्की. किरण गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम. पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेलं उजनी धरण आता 21% उणे, म्हणजे जी कमीत कमी क्षमता आहे त्याच्याही खालती 21% गेलाय. आतापर्यंतच्या इतिहासात एप्रिल महिन्यात एवढे मृत साठ्यात गेलेलं उजनी ही कदाचित पहिलीच वेळ असावी. यामुळे उजनीच्या पाण्यावर शेती करणारा शेतकरी सध्या चांगलाच अडचणीत आलाय. मोठ्या प्रमाणात शेती पडीक राहण्याची तसंच मोठ्या प्रमाणात शेतातली पिकं सुकण्याची सुद्धा भीती व्यक्त होते. त्यामुळे उजनी खोऱ्यामध्ये अस्वस्थता आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मधुकर गलांडे यांनी. पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले हे उजनी धरण मागील हंगामामध्ये 110% भरलं होतं आणि आता यावेळेस जवळजवळ उजनी 21% मायनसमध्ये गेलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ चाललेली आहे. शेतकऱ्यांची काय अवस्था आहे ते आज आपण जाणून घेऊया. आपल्याबरोबर काही उजनी लाभ क्षेत्रातील शेतकरी आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमकी काय त्यांची पाणी कमी झाल्यामुळे अवस्था झालेली आहे. शेतकऱ्यांच्यावरती आत्महत्येची वेळ आलेली आहे. शेतकऱ्यांनी 15-15, 20-20, 25-25 लाख रुपये बँकेचं कर्ज काढून पाईपलाईन केलेलं आहे आणि अशा अवस्थेत पहिलंच पीक आहे पाईपलाईन करून, आणि अशा अवस्थेत पाणी जर खाली गेलं ही पिकं जळणार आहेत. ही पिकं जळल्यानंतर पिकाला केलेला खर्च हा तोट्यात जाणार आहे. अधिक बँकांचे हप्ते थाकणार आहेत. बँकांचे हप्ते थाकल्यानंतर एकावेळी 2 हप्ता शेतकरी भरू शकत नाही. ह्या कर्जापोटी जमिनी निलावात निघणार आहेत. आता सध्या साधारणतः उजनीवरती कोणती पिकं घेतली जाते? त्या पिकांमध्ये नेमकी काय असं तुम्हाला अडचण येऊ शकते की पाणी नाही भेटलं तर पिकांचं काय होतं? आता सध्या उजनीवरती ऊसाचं प्रमाण जास्त आहे आणि पाणी जर आता म्हणजे पाणी मायनसमध्येच आहे. आता म्हणजे पाणी बंद पडण्याच्याच मार्गावर आहे. तर जर पाणी जर आता बंदच पडलं म्हणजे अजून 2-4 दिवस जर पाणी खाली सुटलं तर सगळं बंदच पडणार आहे. पूर्ण मायनस गेलेलं आहे धरण.
लोकांची पिकं जाणार आहेत, अडचणी येणारच आहेत लोकांना. मग त्यावेळेस कर्जाचं हे हप्ते हे थकणारच आहे ना. आणि आम्हाला एवढंच वाटतं की बाबा धरण 100% भरलेलं असताना आज मला वाटतं मार्चच ना, एप्रिल एंडिंगला जर धरण मायनसमध्ये जात असेल, आता पुढं दुष्काळाची तर तीव्रता दिसते आज. मग पुढं जी काय 2-3 महिने जाणार ती कशी जाणार, त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर वाईट वेळ 100% ठरलेलीच आहे. आणि त्याला तुम्ही काहीतरी सांगत होता. पिकं ऊस डाळिंब अशी पिकं आहेत. पाणी नसताना पिकं न घेतली तर शेतकऱ्याचं भांडवल जागेवर राहतं, पण पिकं तयार करून जाळल्यानंतर शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होतो. ह्याचं भान ठेवलं पाहिजे अधिकाऱ्यांनी. वास्तविक खरं तर उजनी धरणाच्या पाण्याचं नियोजन व्हायला हवं. उजनी धरणामधून शेतकऱ्यांचं असं मत आहे, उजनी धरणामधून जे कालव्यामधून पाणी जातं ते योग्य असलं तरी नदीतून पाणी सोडणं मात्र योग्य नाही. सोलापूर जिल्ह्याला 2 TMC पाण्यासाठी जर समजा 8-10 TMC पाणी जात असेल तर तो पाण्याचा अपव्ययच आहे. आणि उजनी धरणाच्या पाण्याचं नियोजन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. मधुकर गालांडे, न्यूज 18 लोकमत, इंदापूर. तिकडे एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यामध्ये उष्णतेची लाट आहे आणि या लाटेमुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते. विदर्भातलं तापमान 43°C पर्यंत गेल्यानं इथे फळ पिकांची निगा कशी राखायची याचा मोठा प्रश्न आहे. याबद्दल आपण अधिक मार्गदर्शन जाणून घेऊयात अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या फळशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर शशांक भराड यांच्याकडून. हा उन्हाळा हा अत्यंत तापमान याच्यासाठी प्रसिद्ध आहे आणि आपण येत्या मागच्या 8-10 दिवसामध्ये जे पाहतो आहे त्यामध्ये जवळपास 5 ते 6°C तापमान वाढ झालेली आहे. आणि या वाढत्या तापमान जर असंच राहिलं तर 40-45°C पर्यंत दिलं तर त्यामध्ये फळबागांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. यामध्ये मुख्यतः जे लहान आपण यावर्षी जी लागवड केलेली आहे झाडांची, फळ पिकांची किंवा मागच्या वर्षी जी लागवड केलेली आहे, तर या फळपिकांचं आपल्याला काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ही आपल्याला दीर्घ मुदतीची आपली एक इन्व्हेस्टमेंट आहे. यामध्ये जर आपण आता जर काळजी घेतली तर आपले झाड सुरक्षित राहतील आणि त्यापासून आपल्याला पुढच्या येणाऱ्या काळामध्ये भरपूर उत्पन्न मिळू शकेल. तर त्या ज्या फळबागाची जी काळजी घ्यायची आहे उन्हाळ्यामध्ये, त्यामध्ये मुख्यतः आपण पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे केलं पाहिजे. आणि ते पाणी व्यवस्थापन जर योग्य करायचं असेल तर आपण ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे. आणि ती पाणी देताना शक्यतोवर सकाळी म्हणजे सूर्योदयानंतर 2-3 तासाच्या आत आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी जर आपण पाणी व्यवस्थापन जर केले ठिबक सिंचनाद्वारे तर त्याचा नक्कीच फायदा होतो. त्याचप्रमाणे त्याबरोबर जर आपल्याला त्याच्या आच्छादनाची जोड असली ठिबक सिंचनाबरोबर एकतर पॉलिथिनचं आच्छादन किंवा आपलं ऑर्गॅनिक आच्छादन हे जर आपण दिलं तर त्यामुळे काय होतं की आपले जमिनीचे जे तापमान आहे तेही नियंत्रणात राहतं, पाण्याचीही बचत होते आणि जमिनीचं तापमान नियंत्रणात राहिल्यामुळे जे मुळं आहे झाडांची त्याची वाढ चांगली होते आणि त्याचा चांगला परिणाम आपल्याला फळझाडांच्या वाढीवर आढळून येतो. तर त्यामुळे आच्छादन करणे हे एक आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जे काही नवीन झाडं आहे त्याला आपण सावली केली पाहिजे. एक तर आपली तुराटी, पराठी जे काही आपल्याजवळ उपलब्ध असेल त्याच्या खोपड्या करून घ्याव्या किंवा ग्रीन शेड नेटने त्याच्यामध्ये सावली करून घ्यावी. म्हणजे त्याच्यापासून आपल्याला तीव्र सूर्यप्रकाशापासून किंवा उष्ण वाऱ्यापासून आपण त्याचं संरक्षण करू शकू. त्यानंतर जी काही मोठे झाडे आहेत त्यामध्ये आपण जे उत्सर्जन विरोधक जे आहे ज्याला आपण अँटी ट्रान्सपरंट म्हणतो त्याचं जर आपण फवारणी केली तर त्याचाही बराच फायदा मिळतो. त्याचप्रमाणे जे काही खोडं असतील झाडाचे त्या खोडाला आपण जर बोर्डो मलम लावला तर त्याच्यामुळे भरपूर फायदा होतो. हे जर अशा 2-4 प्रकारच्या जर आपण काळजी घेतल्या तर नक्कीच यामुळे आपल्याला फळबाग या तीव्र उन्हामध्ये आपल्याला वाचवणे सहज शक्य होईल आणि त्याचा आपल्याला पुढील फळपिकामध्ये फायदा नक्कीच होईल. लोकसभा निवडणुकांच्या मध्ये काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांना फोकस करतोय, म्हणजे त्यांच्याकरता बरंच काही करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. त्यामुळेच आपल्या पक्षानं शेतकऱ्यांना वेगळं बजेट निर्माण करण्याचं आश्वासन देत शेतकऱ्यांना साथ घातली. अर्थातच याच्याबद्दल आम्ही अधिक जाणून घेतलं काँग्रेसच्या नेत्यांकडून. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांच्याकडून आमचे प्रतिनिधी मुजीब शेख यांनी त्यांना काही प्रश्न विचारले. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आहेत, जे की नांदेड लोकसभेसाठी उमेदवार देखील आहेत. मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये संसदेमध्ये त्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात अनेक प्रश्न मांडले आहेत. त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार. सर, मला सांगा की शेतकऱ्यांसंदर्भातला आपला अजेंडा काय काँग्रेसचा? काँग्रेस अध्यक्षांनी जाहीरनामा जो प्रसिद्ध केलेला आहे
त्या जाहीरनाम्यामध्ये अतिशय आमूलाग्र बदल आणि क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. एक तर शेतकऱ्यांचा वेगळं अर्थसंकल्प सादर केला जाईल. आत्तापर्यंत आपण पाहायचो की रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा राहायचा, त्याचबरोबर वेगळा जनरल अर्थसंकल्प वेगळा राहायचा. परंतु आता या सरकारने, भाजपच्या सरकारने रेल्वेचं महत्त्व कमी करून तो अर्थसंकल्पात समाविष्ट केलेला आहे. शेतकऱ्यांच्या विषयी कधीही या सरकारने काही केलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा अजेंडा आता वेगळा करण्याच्या दृष्टिकोनातून, सगळं लक्ष शेतकऱ्यावर केंद्रित करण्याच्या दृष्टिकोनातून राहुल गांधी यांनी आज वेगळा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्याची घोषणा केली. आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा वेगळा जाहीरनामा हा घोषित करण्यात येईल. त्यांचा अर्थसंकल्प वेगळा केला जाईल. शेतकऱ्यावर कर्जाच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल होणार नाहीत अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर गरीब माणसाला वर्षाला 82-81 हजार रुपये देण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे. मला वाटतं क्रांतिकारी निर्णय आहे की सर्व फोकस जो आहे तो शेतकऱ्यावर राहणार आहे. आता सर, मागच्या निवडणुकीत आपण पाहिलं की लोकसभा असेल किंवा विधानसभा, त्यावेळेला दुष्काळ, शेती प्रश्नावरती म्हणजे सत्ताधारी जे भाजप होते त्यांचा भर होता. आता मात्र ह्या विषयावरती कोणी बोलतच नाही. हे भर तर आहेच ना. मुद्दा आहे की ते भाजपवाले बोलत नाही या विषयावर. ते भाजपवाल्यांना काहीच घेणं देणं नाही. शेतकऱ्यांशी घेणं देणं नाही, बेरोजगारांशी काही घेणं देणं नाही. कायदा सुव्यवस्थेचा बोजावारा उडलेला आहे आणि सगळ्या अशा पद्धतीने जातीयवाद फोपवण्याचं काम, ज्याला प्रामुख्याने जबाबदार हे भाजप सेना सरकार आहे. त्यामुळे आमचा अजेंडा हा विकासात्मक अजेंडा आहे आणि त्याचं पहिलं क्रांतिकारी पाऊल म्हणून शेतकऱ्यांचा वेगळा अजेंडा असावा, वेगळा त्यांचा अर्थसंकल्प असावा हा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांवर काँग्रेसचा फोकस आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काँग्रेसने वेगळा अर्थसंकल्प निर्माण केला असं अशोक चव्हाण म्हणाले. न्यूज 18 लोकमतसाठी मुजीब शेख, नांदेड. आणि आता एक धावती नजर टाकूयात महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बाजार समित्यांमधल्या शेतमालाच्या बाजारभावावर. कांदा कोल्हापुरात 3 रुपये ते कमाल 10 रुपये दरानं उपलब्ध आहे. टोमॅटो संगमनेरला किमान 4 रुपये तर कमाल 16 रुपयाने आहे. वांगी पुण्यामध्ये 6 रुपये ते 20 रुपये या दरात उपलब्ध आहेत. तर हळदीचा सेनगावचा किमान दर आहे 5,200 क्विंटल रुपये किमान, तर कमाल 5,700 रुपये क्विंटल. आज अन्नदातामध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.